नमस्कार मंडळी. आज आपण प्रबोधनकार ठाकरे लिखित देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे या नावाचं पुस्तक ऑडिओबुकमध्ये ऐकणार आहोत. चला तर आपण सुरू करूयात. देवळांचा धर्म आणि धर्मांची देवळे कोणत्याही वस्तुस्थिती अथवा कल्पना प्रथमतः कितीही चांगल्या हेतूच्या पोटी जन्माला आलेली असली तरी काळ हा इल्मी जादूगार आहे की आपल्या धावत्या गतीबरोबर त्या हेतूचे रंग आरपार बदलून त्या वस्तूला, स्थितीला आणि कल्पनेला सुद्धा उलटी पालटी करून टाकतो. पूर्वी स्तुत्य वाटणारी गोष्ट आज सर्व थैव निंद कशी ठरते याचेच पुष्कळकांना मोठे कोडे पडते. पण ते उलगडणे फारसे कठीण नाही. काळ हा अखंडगमशील आहे. निसर्गाकडे पाहिले तरी तोच प्रकार. कालचे मूल सदा सर्व काळ मूलच राहत नाही. निसर्ग धर्मानुसार कालगतीबरोबरच त्याचेही अंतर्बाह्य स्वरूप एकासारखे वाढतच राहते. आणि अवघ्या 18 वर्षाच्या अवधीत तेच गोजिरवाणे मूल पिळदार ताठ जवानाच्या अवस्थेत अंतर व रूपांतर झालेले आपणास दिसते. काळाच्या प्रगतीच्या तीव्र वेगामुळे झपाझप मागे पडणारी प्रत्येक वस्तुस्थिती आणि कल्पना ती जर दगडधोंड्यांप्रमाणेच अवचेतन अवस्थेत शील डोळ्यांना ती विचित्र आणि निरुपयोगी दिसल्यास त्यात काहीच चुकीचे नाही. जेथे खुद्द निसर्गाचेच हरघडी नवनव्या धारेपालटाचा कट्टा अभिमानी, तेथे मनुष्याचा जीर्णभिमान फोलच ठरायचा. जुने ते सोने ही मन भाषा अलंकारापुरतीच कितीही सोनेमोल असली तरी जुन्या काळाच्या सर्वच गोष्टी सोन्याच्या भावाने आणि ठरलेल्या कसानी नव्या काळाच्या बाजारात विकल्या जाणे कधी शक्य नाही. उत्क्रांतीच्या प्रवाहात वाहनीस लागलेल्या मानवांनी काळाच्या आणि निसर्गाच्या बदलत्या थाटाबरोबर आपल्या आचारविचारांचा थाट जर शिस्तवार बदलला नाही तर कालगतीच्या चक्रात त्यांच्या चिंधड्या ओढल्याशिवाय राहावयाच्या नाहीत. निसर्गाचा न्याय आंधळा असला तरी काटेकोर असतो. काळाची थप्पड दिसत नाही, पण त्याच्या भरधाव गतीपुढे कोणी आडवा येतोच. छाटायला मात्र ती विसरत नाही. प्रवीण वैद्यांची हेमगर्भ मात्र वेगळी. एखाद्या रोग्याला मृत्युमुखातून ओढून काढील. निसर्गाचा अपराधी ब्रह्मदेव आडवा पडला तरी शिक्षे वाचून सुटायचा नाही. पूर्वी कोणे काळी मोठ्या पुण्यप्रत वाटणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टी आज जर पापाच्या खाणी बनलेल्या असतील तर केवळ जुने म्हणून सोने एवढ्याच सबबीवर त्या पापाच्या खाणींचे देव्हारे मोजाविणे म्हणजे जाणून बुजून काळाची कुचाळी करण्यासारखी आहे. अर्थात या कुचाळीचा परिणाम काय होणार हे सांगणे नकोच. काळाच्या कुचाळ्या करण्यात हिंदूजनांनी दाखविलेला पराक्रमास त्यांच्या सर्वांगीण अधपतनात स्पष्ट उमटलेला आहे. आजचा हिंदू समाज या नावाला कुपात्र ठरलेला आहे. हिंदू धर्म हे एक भले मोठे गौडबंगाल आणि हिंदू संस्कृती म्हणजे एक बिनबुडाची पिचकी गाडगे. यापेक्षा त्यात विशेष असे काहीच नाही. उभ्या हिंदुस्थानात दुर्गादेवी दुष्काळ बोकाळला तरी भटांच्या पोटापाण्याचा प्रश्नाला भटीतरांच्या फाजील उदारपणामुळे कसलाच चिमटा बसला नाही. यामुळे धर्म, संस्कृती, संघटन इत्यादी प्रश्नांवर पुराणे प्रवचनांची तोंडझोड उठविण्याइतकी त्यांची फुफ्फुसे अजून बरीच दणकट राहिली आहेत. म्हणून पुष्कळ बावळटांना अजून वाटते की हिंदू समाज अजून जिवंत आहे. एकूण एक व्यक्ती द्वैतांनी सडून गेलेली स्वच्छ दिसते, तरी द्वैतातच अद्वैत आहे म्हणून शंक करणारे तत्त्वज्ञानीही काही कमी आढळत नाही. परंतु वास्तविक स्थिती विचारवत्तांना पूर्ण कळलेली आहे. द्वैतातच अद्वैत अजमावण्याची भीती भटी योगाधारणा आमच्यासारख्या सुधारकांना जरी साधलेली नाही तरी कालचक्राशी हुज्जत खेळणाऱ्या हिंदू समाजाचे भवितव्य आजमावण्यासाठी ज्योतिषबुवांचे पायच काही आम्हाला धरायला नको.